मन मंदिरा गजर भक्तीचा। एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत निर्भय स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का? एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत निर्भय स्वतंत्र आणि सुखरूप असूच शकत नाही। दादा मी तर असं ऐकलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज 900 टँकर दारू लागते। मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात की काय। अहो ज्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी माऊली आहे, अरे ज्या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा आहे, ऐका ना दादा, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्या महाराष्ट्रात जर रोज 900 टँकर दारू लागत असेल तर किती मोठं आमच्या या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, परंतु विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला? पुरुष मंडळी, दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, परंतु विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? वस्तू एकच आहे, फक्त विकणाऱ्याला वर्ण कळालाय म्हणून तो श्रीमंत झाला, सुखरूप झाला, आणि पिणाऱ्यानं तीच वस्तू आपल्या खिशातील पैसे देऊन खरेदी करून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतलंय। दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है, महाराजांनी सांगितलं आता, दारू गांजा मत पियारो, परंतु कदा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेला माणूस दुःखरूपी मृत्यू लोकांमध्ये जगतोय, परंतु जगत असताना दादा दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतोय। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको खोल दिया, जिस पाना था उसको खोल दिया, जिस पाना था उसको खोल दिया, जिस पाना था उसको खोल दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। म्हणून माणसानं दादा जीवनामध्ये नको ते साधना केल्यानंतर नको तेच दुःख त्याच्या पदरामध्ये पडत असतं। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवत भक्ताने भगवत भक्ती केल्यानंतर निश्चित फलाची प्राप्ती होते, परंतु आपल्याला आपल्या या मृत्यू लोकामध्ये असा एक वर्ग पाहायला मिळतो दादा की जो देवाची भक्तीच करायला तयार। आपल्याला त्याचा विचार करायचा, झोपल्या का काय? या मृत्यू लोकांमध्ये असा एक वर्ग आहे की जो देवाची भक्तीच करायला तयार नाही। आपल्याला त्याचा विचार आज
ठिकाणी करण्याची गरज अजिबात नाही. या मृत्यू लोकांमध्ये असा एक वर्ग आहे दादा की जो देवाची भक्ती करतोय आणि प्राप्तीला मुक्त होतोय. आपल्याला त्याही वर्गाचा विचार आज या ठिकाणी करण्याची गरज अजिबात नाही. परंतु आपल्या समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो देवाची भक्ती अहोरात्र करतोय, अहोरात्र करतोय, अहोरात्र करतोय, परंतु प्राप्ती वाचून विनमुख राहतोय, प्राप्ती वाचून जीवन जगतो. मग दादा याची भक्ती करणं नेमकं चुकतंय कुठं आपल्याला विचार करायचा आहे याचा. हे जर समजलं नसेल तर मी सांगून जाईल, ऐका. जो मुलगा कायमचा पास आहे त्याचा विचार तुम्ही करू नका. जो मुलगा कायमचा नापास आहे त्याचाही विचार तुम्ही करू नका. परंतु एखादा मुलगा पास होण्याकरता शाळेत जातोय, अभ्यास करतोय, वर्गपाठ लिहितोय, ग्रहपाठ लिहितोय, पुरवण्या जोडू जोडू 3-3 तास पेपर लिहितोय, परंतु रिझल्ट आणायला गेल्यानंतर तो फर्स्ट क्लास मध्ये नापास होतोय. मग याची त्या ठिकाणी अभ्यास करण्याची पद्धत नेमकं चुकली कुठं आपल्याला विचार करायचा आहे. हे जर समजलं नसेल तर त्याच्या पुढचं उदाहरण मी सांगेल. पहा, ज्याला रोगच झाला नाही त्याचा विचार तुम्ही करू नका. ज्याला रोग झाला पण त्या रोगापासून तो रोगमुक्त झाला त्याचाही विचार तुम्ही करू नका. एखाद्याला रोग झाला आणि तो बरा करण्याकरता तो त्या ठिकाणी हॉस्पिटलला गेला, दवाखान्यामध्ये गेला, त्यानं 10 महिने ट्रीटमेंट घेतली, पथ्य पाळली, औषध घेतली आहे, परंतु त्याला किंचितही गुण यायला तयार नाहीये. मग याचं ट्रीटमेंट घेणं नेमकं चुकतंय कुठं आपल्याला विचार करायचा आहे. हे जर समजलं नसेल तर त्याच्याही पुढचं उदाहरण मी सांगेल. जो नावेतच बसला नाही त्याचा विचार तुम्ही करू नका. जो नावेत बसला परंतु त्यानं पहिलं तिरगाटलं त्याचाही विचार तुम्ही करू नका. परंतु एखादा मनुष्य रात्रीचे 12 वाजता नावेमध्ये बसलाय, पहाटेच्या 4 वाजेपर्यंत त्या मनुष्यानं नाव चालवली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा एक तांब्या पाणी सुद्धा पिला नव्हता. त्याला रात्रभर नाव चालवली आहे दादा. मग त्याची नाव पहिलं तरी जायला तयार नाहीये. मग याची नाव चालवणं नेमकं चुकतंय कुठं आपल्याला विचार करायचा आहे. आता तरी हो म्हणा ना, स्टॉप संपला माझा सगळं. मी सांगत होते तुम्हाला, ऐका. आपल्या या मृत्यू लोकांमध्ये असा एक वर्ग आहे जो देवाची भक्ती करायला तयार नाही. आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. जो देवाची भक्ती करतोय, प्राप्तीला मुक्त होतोय, आपल्याला त्याचाही विचार करायचा नाही. परंतु आपल्या या मृत्यू लोकांमध्ये असा एक वर्ग आहे की जो देवाची भक्ती अहोरात्र करतोय, अहोरात्र करतोय, अहोरात्र करतोय, परंतु प्राप्ती वाचून विनमुख राहतो. मग दादा याची भक्ती करणं नेमकं चुकतंय कुठं आपल्याला विचार करायचा आहे याचा. मग जगद्गुरु तुकोबरा प्रश्न करतात, मायबाप हो तुम्ही भक्ती करता ना, मग भक्ती करत असूनही त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुमचे चेहरे नेमकं असे का झाले? मी नाही म्हणत बरं का, तुकोबरा म्हणतात, मायबाप तुम्ही नेमकं कोणाची भक्ती करता? तुमच्या चेहऱ्यावर त्या भक्तीचं तेज दिसायला तयार नाही. तुम्ही नेमकं कोणाची भक्ती करता? ऐका ना दादा, परंतु थोडंसं चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं की खऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा आपल्याला नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न, प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, भक्ती करताना तुम्ही, मी बोललेलं समजतं ना सर्वांना? मागच्या मंडळी मी बोललेलं समजतं ना? महिला मंडळ, तुम्ही जर कधी एसटी स्टँडवर गेले असाल तर पहा, अगदी साधं आणि सोपं उदाहरण आहे बरं. कधी जर एसटी स्टँडवर गेले असाल तर पहा, त्या एसटी स्टँडवर तुम्हाला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात. किती? एसटी स्टँडवर 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात. किती? एसटी स्टँडवर आपल्याला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात. किती? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? एसटी स्टँडवर तुम्हाला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात आणि त्याच एसटी स्टँडवर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा ब्रह्मचारी कीर्तनकार उभा असतो. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि त्या एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. फरक जाणवणार. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि त्या एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. फरक जाणवणार, परंतु
तुमच्यातले काही काही डोकेबाज म्हणतील महाराजांना रोज चांगलं चांगलं खायला भेटतं. नाही दादा, त्या ठिकाणी भाव कसा आहे, खऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा त्या ठिकाणी प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबरा प्रश्न करतात का हो तुम्ही भक्ती करताना मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही, तुम्ही नेमकं कोणाची भक्ती केली असा प्रश्न केल्यानंतर त्या ठिकाणी एक भक्त उठून उभा राहिला. त्यानं हात जोडले, विनंती केली आणि त्यानं सांगितलं महाराज मी आईची भक्ती केली. आई भवानी थोर जाणुनी तिचं म्याव उपासिले, हाती देऊनी परडे तिने मत भिकेसी लाविले, खुळा पांगुळा करुणी आपणा जवळी बैसिले, उदो असतुचे बरे गरगरा फिरे भूतवा बरे तो मत व्यर्थ शिन वाटला, तुझं म्या फुलवरा बांधला. त्यानं सांगितलं महाराज मी त्या आईची भक्ती केली. आई भवानी थोर झाली, मी तिला भजायला गेलो आणि तिने काय केलं, तिला वाटलं गोरगोमटे तरणबांड आहे दर धाकट आहे, तिने दिली ती परडी माझ्या हातात आणि सांगितलं 5 घर जोगवा मागून हाती देऊनी परडी तिने माझं भिकेसी लावली. आता मी गेलो असा येडबांब, मी गेलो चांगले चांगले मोठे मोठे शलके असे घर मागून आले. शल्क समजतं, आता तुम्ही इथं शहरातले तुम्हाला कापूस माहितच नाही, पण आमच्या गावाकडच्या महिला शल्का कापूस असतात बरं का. शल्के चांगला माल मागून आणला, गरम माल मागून आणला. आता आईला वाटलं याच्यामुळे आपल्याला चमचमीत खायला मिळतंय, याच्यामुळे आपल्याला चांगला माल खायला मिळतोय, हा आपल्या जवळच राहिला पाहिजे, पळाला नाही पाहिजे. म्हणून तिने मला खरूच नायटा करून कायमचा कोड फोडून ठेवला. खुळा पांगळा करुणी आपणा जवळी बैसिले. दुसऱ्याला विचारले दादा तू काय केलं, त्यानं सांगितलं महाराज मी खंडोबाची भक्ती केली. खंडोबाची नवस करुणी मोरडी ओणी बैसलो, आपले जे का सखे सज्जन ते विंचू आणि बरी लेव. महाराज मी खंडोबाची भक्ती केली. महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात ऐशे देवते केली अनंते बहुनवास पेडिले, परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊन. महाराज अशा देवतेची आम्ही भक्ती केली आहे, परंतु आम्हाला प्राप्ती काहीच व्हायला तयार नाहीये. आम्ही नेमकं काय केलं. जगद्गुरु तुकोबरा सांगतात अरे इथंच चुकलात तुम्ही. गेले विसरोनी खऱ्या अरे इथंच चुकलाय तुम्ही. तेव्हा तुमचं नेमकं काय चुकलंय ते 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. जो भक्ती करतो तो अपूर्ण. भगवंताची भक्ती माणसानं जरूर करावी दादा, अवश्य करावी बरं का. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात भगवंताची भक्ती माणसानं जरूर करावी, अवश्य करावी, परंतु ती करत असताना परिपूर्णतम भगवान परमात्म्याची करावी, अनन्याची नको. विठाला कारण ज्याची भक्ती करतो तो अपूर्ण आणि जो भक्ती करतो तोही अपूर्ण. मग अपूर्ण उठला आणि अपूर्णाकडे मागत सुटला, हा अपूर्ण त्या अपूर्णाला काय देणार आहे प्रश्नच येईल का. तुमच्या तिकडं असं आहे अंधार अधिक अंधार बरोबर प्रकाश असं आहे का. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर
शहाणा असं आहे का? तुमच्या तिकडं असंच आहे का? नाही. ऐका ना दादा, मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख आहे. अंधार अधिक अंधार बरोबर डबल अंधार आहे. बेरीज कळते ना सर्वांना? तुम्ही सगळे सुशिक्षित आहात म्हणून सांगते, बेरीज कळते ना सर्वांना? अंधार अधिक अंधार बरोबर डबल अंधार आहे. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख आहे. त्या ठिकाणी तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट आहे. का गोड होईल? नाही ना दादा. मग अपूर्ण अधिक अपूर्ण अपूर्णच राहणार आहे. ते कधी पूर्ण होणार आहे का? मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे जी दैवते स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हाला फिरवतात, ते तुम्हाला काय देणार आहे? प्रश्नच नाही. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हटल्यानंतर त्यातला एकदम सांगतो महाराज, ठीक आहे, मान्य आहे, आम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो ती व्यर्थच ठरतीये, परंतु तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता, तुम्ही असं कसं काय म्हणता की आमचा भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ नाही? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सेंदरी हेंदरी दैवते हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते घेते, आपुल्या पोटाची रडती मागती शिते अवदान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, यांची कोण पूजा करेल असं म्हटल्यानंतर त्यांच्यातला एक जण उठून उभा राहिला. त्याने सांगितलं, महाराज बस झालं, आतापर्यंत आमच्या देवतेची खूप विटंबना झाली. आतापर्यंत तुम्ही आमच्या देवतेला सेंद्र्या हेंद्र्या बराड्या अल्प बुद्धी दाशी शंका धमका तमका, आमचा देव जसा असेल तसा असू द्या, परंतु तुम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करता तो तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे तरी कसा? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, तो माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्मा सारखा मुळीच नाही. त्यानं सांगितलं, मान्य आहे, परंतु तुम्ही आतापर्यंत आमच्या देवतेचं खंडन केलंय सेंद्र्या हेंद्र्या. आतापर्यंत तुम्ही आमच्या देवतेचं खंडन केलंय, आता तुमचा भगवान परमात्मा कसा आहे ते सांगा, म्हणजे मंडन करा. हा शास्त्राचा नियम आहे बरं का. ज्याच्याकडे मंडनाचं ज्ञान आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे. ज्याच्याकडे मंडनाचा अनुभव आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे. नाहीतर समजा तुमचा सप्ताह चांगला चालू आहे, 8 दिवसापासून सप्ताह चांगला रंगलाय, आणि मध्येच माझ्यासारख्या एखाद्या कीर्तनकारांना त्या ठिकाणी सांगायचं, अहो महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलंय. मी काय सांगितलं? झोपले का काय? मी सांगितलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मी असं सांगितल्यानंतर एवढ्या पब्लिक मध्ये अपमान झाला ना. परंतु आमचे महाराज चांगले आहेत बरं का. माझे दादा आहेत, त्यांनी तो गिळला. मी दुसऱ्यांदा सांगितलं, महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. त्यांनी सांगितलं, ताई मग काय त्यांना ते राहवलं नाही. पहिल्यांदा अपमान सहन केला, दुसऱ्यांदा त्यांना काय ते राहवलं नाही. त्यांनी पखवाज उचलला, माझ्या समोर आणून उभा केला आणि सांगितलं, ताई माझं पखवाज वाजवणं चुकलं. म्हटलं, हो हो महाराज तुमचं पखवाज वाजवणं चुकलं. मग त्यांनी सांगितलं, ताई माझं वाजवताना जिथं चुकलं तिथं तुम्ही थोडं वाजवून दाखवता का? मी म्हटलं, हा हा मला काय येतंय. मग गपचूप कीर्तन कर.
गजर भक्तीचा